सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। 18 जुलै पासून पावसाची परिस्थिती कशी राहील या संदर्भात बोलूयात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली, नांदेड, परभणी ते लातूर, सोलापूर, मराठवाड्यातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांना जी प्रतीक्षा आहे, जी ओढ लागली आहे, ती आज 17 जुलैला रात्री काही ठिकाणची पूर्ण होताना दिसते। तो भाग म्हणजे परतूर वगैरे परिसर। पण परभणी जिल्हा, बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातलेही व्हिडिओ आलेत, पाटोदा, कडाष्टी, इकडे शिरूर वगैरे कासारचे। पण त्याचबरोबर असे अनेक भाग आहेत जे म्हणजे हिंगोलीचा आतुरतेने वाट पाहत असलेला वाशिमचा पुसद, डिग्रज, धर्माबाद, नांदेड ते लातूर, मराठवाड्यातला एकंदरीत उद्या जर 18 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत या भागांना पाऊस नाही झाला तर मी सुद्धा समजून जाईन दुष्काळ आहे म्हणून। कारण की एक दिवस मागे पुढे होत आहे। या प्रणालीनुसार 17ला आपण या भागांमध्ये पावसाची व्याप्ती बरी राहील असं सांगितले, पण आता रात्र कशी जाते अजूनही पाहणार आहोत। रात्री व्हायला 12 वाजतील, पण उद्याच्या 18 जुलैला भागाला घ्यायलाच पाहिजे असं सिम्पटम्स या भागांमध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळतात। 18 जुलैला रात्री बेरात्री कोणत्याही क्षणी उद्याच्या संध्याकाळपर्यंत हा भाग होईल अशी शक्यता आहे। अमरावती ते नागपूर, चंद्रपूर ह्या जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठी वाढ ही उद्या सुद्धा पाहायला मिळते। पण कमीत कमी या भागांना 18, 19, 20 हे 3 दिवस संपूर्ण जिल्हा कव्हर करायला लागू शकतात। सध्याच्या वातावरणामध्ये गरमीची लेवल आणि वाऱ्याचा जो जोर आहे त्यामुळे या टायमिंग मध्ये बदल होताना दिसतोय। त्याचबरोबर याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर जे भाग आहेत, चिखली परिसर आहे, तुरळक ठिकाणी कुठे मध्ये पाऊस झालाय। उद्या इथेही अपेक्षापेक्षा समाधानकारक बदल जो आहे तो पाहायला मिळतोय। रिसोड तालुक्याला देखील मध्यरात्रीपर्यंत 18 जुलैचा हा बदल पाहायला मिळतोय। वारे नैऋत्येकडनं ईशान्येकडे म्हणजेच जालन्याकडे, मेहकरकडे अशा त्रिप्या रेषेमध्ये, बीडकडनं डायरेक्टली जालन्याकडे अशा दक्षिण उत्तर टाइप मध्ये हे वारे वाहणार आहेत आणि या वाऱ्यामुळेच हा पाऊस अपेक्षा धरू शकतो। भोकरदन, जाफराबादच्या तुरळक भागांमध्ये म्हणजे राजूर पट्ट्यामध्ये 15 जुलैला पाणी झालाय। त्यानंतर 16 जुलैला पाणी कमी राहिलं काही ठिकाणी। आज 17 जुलैला तुरळक ठिकाणी पडलाय, पण या भागांचा जोर उद्या 18 जुलै पासून वाढेल अशी अपेक्षा करूयात आणि त्या पद्धतीने वातावरण उद्याचं बनणार आहे। अचलपूर, अकोला, अमरावतीच्या काही भागांना उद्या 18 जुलैला पाऊस थोडा समाधानकारक पेक्षाही बरा पडण्याची शक्यता आहे। गरमीची लेवल आणि वाऱ्याने जर थोडी साथ दिली तर अकोला बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल। परभणी मात्र उद्या चिंतामुक्त होईल। नांदेड पट्टा देखील उद्या चिंतेच्या बाहेर पडेल। अहिल्यानगरचे सुद्धा दक्षिणेकडे भाग थोडे चिंतामुक्त होतील अशी पद्धत 18 जुलै पासून सक्रिय होते। सोलापूर, माढा परिसर, पंढरपूर एरिया अशा अनेक भागाबरोबरच दक्षिण सोलापूर, कोल्हापूर, पुणे परिसराला उद्यापासून हजेरी लागते। त्यामुळे या पुण्याकडील पावसाचा, अहिल्यानगरकडील होणाऱ्या वातावरणाचा ते सोलापूर पर्यंत असलेल्या पट्ट्याचा फायदा मराठवाड्यामध्ये उद्या पावसाला वाढ होण्यासाठी परिस्थिती निर्माण होण्याचे चान्सेस आहेत। याचबरोबर हा पाऊस विदर्भाच्या दिशेने म्हणजे जो परभणीपर्यंत ते हिंगोलीपर्यंत मजल मारली असा सांगण्याचा आपण प्रयत्न करतोय 18 तारखेला, तीच मजल हा पाऊस अमरावती, नागपूरकडे देखील खेचून घालू शकतो अशी प्रणाली विकसित होताना दिसते। नाशिक क्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर नाशिकमध्ये ढग दाटून येतात आणि एखाद्याच ठिकाणी धुवाधार पावसाची नोंद आहे। पण नाशिक सारख्या शहराला किंवा खान्देश सारख्या विभागाच्या मेन अटी आणि नियमावली जर पाहिली वातावरणाची, तिथे वाऱ्याचा प्रभाव जो आहे तो खूप प्रचंड आहे। वाऱ्यामुळे ढग बनतात सुद्धा, पण त्या ढगांना थांबून देण्याचे जे काही काम आहे ते वारे करत नाहीत। वाऱ्याचा प्रचंड वेग धुळे, नंदुरबार, शहादा, जळगाव जिल्ह्यांना पाहायला मिळतोय आणि ह्या वाऱ्यामुळे ह्या भागांमध्ये तुरळकच ठिकाणी पाऊस होतोय। मग ह्या भागांची अपेक्षा किंवा ह्या भागांना कमीत कमी कोणत्या तारखेपर्यंत वाट बघावी लागणार आहे ते देखील आपण बघूयात। या भागांमध्ये धुळे, नंदुरबार, शहाद्याला कमीत कमी 18 जुलैलाही समाधान करेल असा पाऊस नाहीये, पण 19 जुलै पासून या भागांचं समाधान नक्की होईल अशी प्रणाली विकसित होते आणि नक्कीच धुळे, शिरपूर, साक्री, नंदुरबारकडे पाऊस हा ऍक्टिव्ह होईल। म्हणजे 18 जुलैलाही ते समाधान होईल असं नाही, जळगावलाही ते समाधान करेल असा पाऊस नाही। एखाद दोन ठिकाणी ते वाढेल सुद्धा, पण यांना विनाकारण तारखा देऊन आशेला लावणं देखील चुकीचं राहील। त्यामुळे ऍक्च्युअल आणि खऱ्या तारखा ज्या आहेत त्या 18 आणि 19 आहेत। 15 आणि 16 इथे सुरुवात देखील झाली आहे,
काही ठिकाणी बारीक सारीक पावसाला देखील इथे सुरुवात झाली। आपण अनेक जणांचे व्हिडिओ देखील पाहिलेत, पण मेन कंडिशन अशी आहे की त्याच्या दुसऱ्या दिवशी इथे वारे जोराने वाहिलेत। त्यामुळे खान्देशला अजूनही उद्याच्या 8ला देखील वारे जोराने वाहतील। मात्र 19ला वारे जोराने वाहत असताना सुद्धा इथे हलक्या ते मध्यम पावसाला चांगली वाढ होईल। त्यामुळे 19ची 20ची अपेक्षा नाशिक, धुळे, जळगाव, मालेगाव क्षेत्र, छत्रपती संभाजीनगरचे राहिले सायले भाग हे 18 ते 19 पासून चांगला जोर वाढेल। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील जे काही न्यायदेवी, पाळा, मलकापूर तसेच उत्तरेकडील शेगाव परिसर आहे, 18 जुलैची अपेक्षा धरा। 18 जुलैला आपल्या भागामध्ये तो होईल सुद्धा। डेव्हलपमेंट आज 17 जुलैपासून तुमच्या भागात चांगलं वाढताना दिसलंय। ढगांची गर्दी वगैरे, उष्णता कमी झालेली पाहायला मिळते, पण 19 पर्यंत आपली इच्छा पूर्ण होईल असा अंदाज आहे आणि ते होणारच आहे। अकोल्याला सुद्धा जे पिकं सुकतायत, आता तुम्हाला मी हे एक तारीख वाढून का सांगतोय, कारण की वातावरणाची जी चेंजिंग आहे, नैऋत्य मोसमी वारे मुंबईसह मुसळधार पावसाची हजेरी या 19ला वाढवणार आहेत आणि तिथले बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राला झडीसारखा ते काही ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा देणार आहे। म्हणजे 18 आणि 19 तारखेदरम्यान महाराष्ट्र चांगल्या पद्धतीने व्यापून निघेल अशी शक्यता आहे। आणि त्याचबरोबर 18 तारखेचं वातावरण पुन्हा जाता जाता सांगेल की कुठल्या भागाला सर्वाधिक जास्त जोर असेल। तो जोर म्हणजे परभणी, नांदेड, हिंगोली, त्याचबरोबर इकडे पाहायला गेलं तर वाशिम जिल्हा, रिसोड, सिंदखेड राजा ते जालना परिसर, परभणी, लातूरचा उत्तरेकडील भाग ते सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडील भागांना अपेक्षापेक्षाही चांगला पाऊस असणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये एवढंच, जाता जाता एवढं सांगेल की आता प्रत्येक तारखेला पावसाची व्याप्ती ही वाढत जाईल आणि प्रत्येक पावसामध्ये हा जोर देखील वाढत जाणार आहे। त्यामुळे उद्यापासूनचा जो काही बदल असेल तो आजच्या पेक्षा तुलनेने चांगला असेल आणि ही प्रणाली दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। 20-21 तारखेपर्यंत शासकीय यंत्रणेच्या अंदाजापर्यंत हा पाऊस महाराष्ट्र व्यापेल अशी शक्यता आहे आणि अनेक ठिकाणी ह्या पावसाच्या सरी देखील चांगल्या पडणार आहेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुढील तारखा म्हणजे 20 जुलैपासून काय परिस्थिती उद्भवणार आहे। खरं तर हा पाऊस जो आहे तो 18 पर्यंत विदर्भाला कमी घेतोय, पण 19 पासून जास्त घेत असलेला पाऊस 20 जुलैला अकोला, अमरावती सुद्धा आणखीन वाढ देईल। म्हणजे 19, 20 ते 21 दरम्यान अकोला, अमरावतीसह अनेक भागांना हजेरी लावेल। त्याचबरोबर चंद्रपूर सारख्या पूर्व विदर्भाच्या जिल्ह्याला, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया ते यवतमाळ जिल्ह्याला 19, 18ला सुद्धा आहे उद्याच्या तारखेला, पण 19 पासून याची व्याप्ती जास्त वाढणार आहे। लातूर शहराचा निलंगा, उमरगा जो काही पट्टा आहे, देलगूर वगैरे, बसव कल्याण साइड यांना सुद्धा 20-21ला जास्त पाणी आहे। 18 तारखेला या भागामध्ये मध्यम ते हलका होईल। त्याचबरोबर देलगूर ह्या सगळ्या भागांना परिस्थिती चांगली सुधारणार आहे। नाशिक क्षेत्रामध्ये आपण मागच्या वेळेस पण सांगितलं, जी आवक वाढण्याची क्षमता आहे जायकवाडी धरणामध्ये, त्या आवकसाठी नाशिक क्षेत्राला अजूनही 6 दिवसाचा कालावधी बाकी आहे। जवळपास 22 ते 25 दरम्यान इथे काही प्रमाणात जास्त पाऊस झाल्यामुळे 25 पासून नाशिक क्षेत्रामध्ये आवक वाढायला सुरू होतील अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार आहे।